मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे काल मराठा समाजाची बैठक घेत असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जाहीर टीका करून देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याकडे निघाले होते। या दरम्यान त्यांना रात्री 12:30 वाजता पोलिसांनी भांबेरी या गावामध्ये थांबून पुढे जाण्यास मनाई केली होती व त्याच पार्श्वभूमीवर पुन्हा जरांगे पाटील आज दिनांक 26 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी अंतरवली येथे उपोषणस्थळी दाखल झाले आहेत। या दरम्यान त्यांची डॉक्टरांच्या टीमकडून आरोग्य तपासणी करण्यात आली। मीडिया के लोकांमुळे परेशान आहे पाटील। हेल्मेट का नोटवा आलोच ना तुमच्या शब्दावर आता। आता हे लोक जमायला लागले तर राज्यातून यांना सांगावं लागेल तिकडेच बरं का। हा बाईट मध्ये देऊ नये, ते राज्यभरातून इकडे येतीलच सगळे। इकडे काही होणार नाही, मी मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून सांगतो। इथं पोलीस सुद्धा दाखवले जाते मीडियाच्या माध्यमातून। तर महाराष्ट्रात असा गैरसमज होईल की पोलीस आलेत का काय करतात की काय, त्यांनी आदेश दिल्यामुळे त्यांना थांबणं आहे असं काही नाहीये। सगळं शांततेचं वातावरण आहे इथं। काही काळजी महाराष्ट्रातल्या मराठा समाजानं करू नका। त्यांचं फक्त म्हणणं आहे तुम्ही सलाईन घ्या आणि संचारबंदी लागलेली त्यांचं नाविलाजी। त्यामुळे समाजात काही गैरसमज पसरू देऊ नका। पोलिसांचा फौजफाटा मोठा लागल्यामुळे जवळपास 5-6 हजार लावले, त्यापेक्षा जास्त। त्याच्यामुळं आपल्याला मुंबई जाताना हे आलं। काळजी घ्या, सगळे शांत राज्यात राहा। राज्यभर सगळ्या मराठा बांधवांनी शांत राहा। इथं काही नाही, ते फक्त आलेत थांबलेत, पुन्हा ते तशी काय म्हणतात ना त्याला, पुनरावृत्ती पहिल्यासारखी करणार नाहीत। महाराष्ट्राने हे समजून घ्या, एकदा अंतरावली झालेले पुन्हा ते शक्य नाही, आणि ते जर त्यांनी केलं तर त्याला नाविलाज। त्यामुळे ते करणार नाही। ते आले फक्त इथपर्यंत आले, ती पुनरावृत्ती होणं म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांचा विषय कायमचा संपन आहे राजकीय करिअरचा। त्यामुळे पुन्हा आंतरवाली तेच दिवस कधीच येणार नाही। हे मराठा समाज राज्यातले समजून घ्या आणि सगळ्यांनी शांत राहा। तुमचा काही गैरसमज व्हायचा की पोलिसांचा फौजफाटा खूप मोठा आहे म्हणून, तुम्ही इथं बिगर कामाचे माणसं एकदा सांगितलं एकाने सुद्धा इथं गर्दी करायची